बीडीओ साहेबांनी आम्हाला असे औचित सल्ले दिले, तुम्हाला कोर्टात जायचं असेल कोर्टात जा, तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल उपोषणाला बसा, माझ्यापाशी वेळ नाही आहे. मी शासनाला पुरावे दिले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अजूनही होत आहे. हे ग्रामसेवक सरपंचांचं हे संगनमत चालू आहे. आजचं पत्रकार परिषद घ्यायचं उद्देश असा आहे की आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून वारंवार कंडारी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रशासनाला निवेदनं अर्ज वगैरे देऊन अद्यापपर्यंत संबंधित पंचायत समिती अधिकारी गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी काही एक कारवाई आतापर्यंत केलेली नाही. दुसरे असे की आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर बीडीओ साहेबांनी आम्हाला असे औचित सल्ले दिले का या ठिकाणी तुम्हाला कोर्टात जायचं असेल कोर्टात जा, तुम्हाला उपोषणाला बसायचं असेल उपोषणाला बसा, माझ्यापाशी वेळ नाही आहे, मी उद्या समिती पाठवीन, मी परवा माणूस पाठवीन, असे आतापर्यंत आम्हाला वारंवार बीडीओ साहेब सांगत आले. पण कंडारी ग्रामपंचायतमध्ये एवढं असतानासुद्धा आम्ही शासनाला पुरावे दिले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अजूनही होत आहे. आता त्या ठिकाणी काही नियमबाह्य पद्धतीने कामं करणे, आपल्या मनाने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना हाताशी धरून त्या ठिकाणी कामं बदल करून घेणे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना ते कामं देणे, असे या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सरपंचांचं हे संगनमत चालू आहे. ते आधीपासून चालू आहे आणि आताही चालू आहे. आमचे या विषयावर आमच्यापाशी पुरावेसुद्धा आहे आणि आम्ही बीडीओ साहेबांना ते पुरावे पण दिले. पण तरी बीडीओ साहेबांनी याकडे दुर्लक्ष आतापर्यंत केलेलं आहे. आम्हाला तर असं वाटतं सबसेल का याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे सुद्धा हात असतील, संगमत असेल या लोकांसोबत, पाठपुरावा यांना पाठीशी घालत आहे. सरपंचाला ग्रामसेवकाला या ठिकाणी बीडीओ साहेब हे पाठीशी घालत आहे, असा तर आमचा स्पष्ट हे ना आरोप आहे बीडीओ साहेबांवर. कारण की बीडीओ साहेबांनी आम्हाला जेव्हाही गेलो आम्ही तेव्हा बीडीओ साहेबांनी आम्हाला हेच उत्तर दिलेलं आहे का उद्या तुमच्याकडे माणूस पाठवतो, उद्या समिती नेमतो, एवढ्या 8 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी लोक पाठवतो, समिती नेमून चौकशी लावतो करतो, असे उत्तर आम्हाला मिळत आहे. तरी येत्या 15 तारखेला आम्ही निर्णय घेतलेला आहे का आम्ही येत्या 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार, हे आमचं ठाम मत आहे. आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं औचित्य हेच आहे की आम्ही कंडारी गावाचा भ्रष्टाचार हा वारंवार बीडीओंच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. परंतु त्यांनी थातूरमातूर चौकशी करून साधारण फक्त एक कोटीच्या आसपास त्यांनी भ्रष्टाचार दाखवलेला आहे, परंतु काही कारवाई केलेली नाही. तसं बघितलं तर साधारण 2.5 ते 3 कोटीचा भ्रष्टाचार ह्या कंडारी गावामध्ये झालेला आहे. आम्ही बीडीओंकडे वारंवार त्यांना निवेदनं दिली. ते आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही ह्या तारखेला अधिकारी पाठवू, त्या तारखेला अधिकारी पाठवू, परंतु कुणीही चौकशीला नंतर आलेलं नाही. व आत्ता रिसेंटली मागच्या महिन्यात आम्ही त्यांना भेटलो होतो तर त्यांनी आम्हाला अउचित सल्ले दिले की तुम्हाला जर एवढी घाई असेल तर तुम्ही कोर्टात जा, आमच्याकडे एकच काम नाही आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे, काही सदस्य व गावकऱ्यांनी आम्ही 15 ऑगस्टला पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार आहोत.